ओबीसींच्या आमच्या आरक्षणामध्ये कुणाचं अतिक्रमण नको तर लहान समाजात आलो हे पाप आहे का? आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ आक्रमक. आरक्षणाच्या मुद्द्यावरून दहशत आणि दादागिरी हे काय चाललंय? छगन भुजबळांचं नाव न घेता मनोज जरांगेंवर हल्लाबोल. मंत्री छगन भुजबळांनी घेतली भरत कराडच्या कुटुंबियांची भेट. ओबीसी तरुणाच्या आत्महत्येनंतर कुटुंबांचं सांत्वन. धनंजय मुंडे देखील उपस्थित. राजकारणी भेटून जातात मात्र कुटुंब उघड्यावर पडतं. नाव न घेता जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल. तर मराठा असो किंवा कुणीही असो कुणीच आत्महत्या करू नये जरांगेंचं आवाहन. राधाकृष्ण विखे पाटलांना उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हटवा. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विखेंना विरोध. कुणबी GR काढून विखेंनी फसवणूक केल्याचा आरोप. शिंदे समितीच्या कुणबी नोंदींमध्ये प्रशासनाने भोंगळ कारभार केल्याचा मराठा आंदोलकांचा आक्षेप. मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कडक कारवाई करावी. आंदोलक रुपेश पाटलांची मागणी. नाशिकमध्ये शिवसेना, उबाठा आणि मनसेचा एकत्र मोर्चा. सरकारच्या कारभाराचा नोंदवला निषेध. तर संपूर्ण महाराष्ट्रात संयुक्त कार्यक्रम होतील. राऊतांचं सूचक विधान. आणि आता या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात सुपरफास्ट. लातूरच्या रेणापुरात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून 35 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली. वाघदरी गावात जाऊन मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी तरुणाच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. आमच्या आरक्षणात अतिक्रमण नको, ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी ताकदीनं लढणार असा निर्धार मंत्री छगन भुजबळ यांनी केला. आता आरक्षणाच्या संरक्षणाची लढाई सुरू झाली असं भुजबळ म्हणाले. मराठा समाजासाठी दररोज नवीन घोषणा केली जाते, फक्त दहशत आणि दादागिरी हे काय चाललंय असा प्रश्न भुजबळांनी विचारला. 18 पगड जातीची एकजूट आम्ही सोडणार नाही असं भुजबळ म्हणाले. आरक्षण मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. 2 लाख कुणबी सर्टिफिकेट देण्यात आली तेव्हा आम्ही गप्प बसलो असं भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला 25,000 कोटी आणि ओबीसी मंडळाला 5,000 कोटी हा काय न्याय आहे असाही सवाल भुजबळांनी विचारला. 50% आरक्षणात जास्तीत जास्त मराठा समाज होता. केवळ मराठा आरक्षणाला 10% आरक्षण वेगळं दिलंय असं छगन भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला 10% आरक्षण नकोय का, ते रद्द करायचंय का असा सवाल छगन भुजबळांनी विचारला. आरक्षण मिळूनही मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास दबाव निर्माण केला जातोय असा आरोप छगन भुजबळांनी केला. राज्यात उद्रेक होतोय, यावरती कधीतरी बोला. मराठा नेत्यांनी यावरती बोलायला हवं असं भुजबळ म्हणाले. तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये, आपल्याला लढायचं आहे असं आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलं. GR मुळे ओबीसी तरुणांच्या मनावरती आघात होतोय. हा GR रद्द करा, नाहीतर पुढील परिणामांसाठी जबाबदार तुम्ही असाल असा इशारा हाकेंनी सरकारला दिला. महायुती सरकारनं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जो GR काढला तो कायद्याच्या चौकटीत बसणारच आहे. त्यामुळे ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय होणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. मराठा आरक्षणाला जर मंत्रिमंडळातले मंत्रीच विरोध करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं आमदार शशिकांत शिंदे म्हणाले. सरकारमध्ये एकवाक्यता नाही, त्यांनी फक्त 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप शिंदेंनी केला. बंजारा समाजाच्या ST प्रवर्गातील समावेशाच्या मागणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दिलाय. याबाबतचं पत्र आमदार धनंजय मुंडेंनी फडणवीसांना पाठवलं. मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद स्टेटनुसार जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा द्यावा अशी मागणी करण्यात आली. मुंबईत प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरनं राडा झाला. प्रभादेवी, ठाकरे आणि शिंदेचे कार्यकर्ते भिडले. सर्कलवरती दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. CP राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात CP राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा पार पडला. CP राधाकृष्णन हे देशाचे 15वे उपराष्ट्रपती बनले. नेपाळसारखी परिस्थिती भारतात यायला वेळ लागणार नाही असं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलं. केंद्र सरकारनं सतर्क राहिलं पाहिजे. सरकारनं सतर्क राहूनच बोकाळलेला भ्रष्टाचार बंद केला पाहिजे. दिवसेंदिवस न्याय व्यवस्था ही कोलमडत चालली असून तिला सावरलं पाहिजे असा सल्ला आंबेडकरांनी दिला.
अन्य व्यक्ती मोठी झाली तर मी लहान होईन अशी भीती वाटणं हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे भारतावर टॅरिफ लावण्यात आलाय. मात्र सातासमुद्रापलीकडे राहता मग भीतीचं कारण काय? मी आणि माझं या गोष्टींमुळे हे सर्व काही होतंय असं वक्तव्य मोहन भागवत यांनी ट्रम्प यांच्यावरती केलं. मुंबई हायकोर्टाला उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर सर्व न्यायाधीश, वकील आणि कर्मचाऱ्यांना हायकोर्टाच्या बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांकडून कसून तपासणी सुरू आहे. तर मुंबई उच्च न्यायालय परिसरातील सर्व दुकानं देखील सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहेत. मुंबईसह दिल्ली हायकोर्टाला सुद्धा बॉम्ब उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हायकोर्टातल्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. तर पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. मावळमधील तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन हा पुणे रेल्वे बायपास प्रकल्प सध्या प्रस्थापित करण्यात आलाय. मात्र त्याचा सर्वात जास्त फटका हा कुरुळी ग्रामस्थांना बसणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा देखील इशारा त्यांनी दिलाय. चिपळूणमध्ये भात पिकावरती करपा रोग पडल्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय. करपा रोग पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. समाधानकारक पाऊस पडल्यामुळे समाधानी असलेला शेतकरी करपा रोगाच्या हल्ल्यानं मात्र संकटात सापडलाय. चिपळूणमधील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण ते गुहागर बायपास ते मुख्य रस्त्यावरती कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे अधिकृत कचरा डिपो असताना सुद्धा रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये असलेलं पलढक धरण 100% भरलंय. त्यामुळे सांडव्यातनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. पलढक डॅम परिसरात पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. छत्रपती संभाजीनगर चौकात जालना महामार्गावरती बंजारा समाजाकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. हैदराबादनुसार एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झालाय. बीड जिल्हा परिषदेतील अनुकंपा तत्वावरील भरतीला अखेर 3 वर्षांनंतर मुहूर्त लागणार आहे. 15 सप्टेंबरला या भरतीसाठी समुपदेशन प्रक्रिया होणार असून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीत बोलावण्यात आलंय. नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात चोरट्यांना पकडण्यासाठी आता एआयचा वापर होणार आहे. संशयित चोरट्यांचे फोटो आधीच एआयमध्ये फिट करण्यात आल्यामुळे तत्काळ त्यांची ओळख पटणार आहे. मालवण, वेंगुर्ला आणि देवगड समुद्रात परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स आणि अनधिकृत पर्ससीन नौकांचं अतिक्रमण सुरू असताना मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाई केली जात नाहीये. त्यामुळे मच्छीमार आक्रमक झालेत आणि मासेमारीवरती केलेल्या कारवाईची माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आली. सेवा पंधरवडा साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळमध्ये महसूल विभागाच्या वतीनं प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती असा पंधरवडा साजरा होणार आहे. धाराशिव जिल्ह्यात चालणाऱ्या कला केंद्रांना पोलिसांचं अभय असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. येरमाळा आणि चोराखळी येथील कला केंद्र मध्यरात्री देखील सुरू असतं. मात्र यावरती कारवाई करण्यास मात्र पोलिसांनी टाळाटाळ केलेली दिसते. त्यावेळी पोलिसांना जाब विचारतानाचा व्हिडिओ सजग नागरिकांना सोशल मीडियावरती व्हायरल केलाय. जंगल वाचवण्यासाठी जंगल वाचवण्यासाठी भंडाऱ्यातील शहापूर येथील नानाजी जोशी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलाय. इथल्या विद्यार्थ्यांनी 10,000 सीड बॉल्स तयार करून बीज फेका जंगल वाढवा हा उपक्रम राबवला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा फोडला गेलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कळसुली या गावातील तनया परबनं भारतीय सैन्य दलाच्या अधिकारी पदाच्या परीक्षेत दिमागदार यश मिळवलं. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिची कारगिलमध्ये लेफ्टनंट पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे. कारगिलमध्ये 8 माउंटन ब्रिगेडच्या आर्टिलरी फॉरवर्ड रेजिमेंटमध्ये ती कर्तव्यासाठी रुजू होणार आहे. मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर तिनं हे यश मिळवलंय. देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या तनयानं आपलं स्वप्न पूर्ण केलंय. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचं कौतुक होत आहे. ओळख लपवून साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत जाणाऱ्या गुन्हेगारांची आता काही खैर नाही. कारण साईबाबा संस्थेनं एआय तंत्रज्ञानाचा आधार घेत नवीन पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमुळे साई मंदिरात विविध प्रवेशद्वारांनी प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या भाविकांची तंतोतंत आकडेवारी संस्थांना मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील
दुबदुबी धरण ओव्हरफ्लो झालंय. शिरवळ जैनपूर या भागातील शेतात पाणी शिरल्यामुळे पिकं पाण्याखाली गेली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेनं वाकड ताथवडे परिसरात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. तर विकास आराखड्यामध्ये 18 मीटर रस्त्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवरील 43 झोपड्या हटवण्यात आल्यात. या कारवाईमुळे सुमारे 38,750 चौरस फूट जागा अतिक्रमण मुक्त झाली आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावातील मुरुम उत्खनन अवैधच आहे असा अहवाल माढा तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी कुर्डू गावावरती ठपका ठेवत मुदत संपल्यानंतर अवैध पद्धतीनं ते झाल्याचं अहवालात सांगण्यात आलंय. माओवाद्यांच्या संघटनेत सर्वोच्च नेतृत्वपद टिप्पेरी तिरुपती म्हणजेच देवजी आणि दंडकारण्य झोनल समितीची जबाबदारी क्रूर समजला जाणारा जहाल माओवादी माडवी हिडमाकडे देण्यात आलेली आहे. त्यामुळे दंडकारण्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचक शहराच्या मध्यवर्ती चावडी चौकातील दर्ग्याखाली रस्त्याचं काम सुरू होतं. यावेळी अचानक भुयारासारखी रचना आढळून आल्यामुळे खळबळ माजली. यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. महायुती सरकारनं नागपूरच्या अमरावती महामार्गावरील बोले पेट्रोल पंप चौक ते विद्यापीठ कॅम्पस चौकापर्यंतच्या उड्डाणपुलाचं लोकार्पण केलं जाणार आहे. मात्र या उड्डाणपुलाला काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचं नाव देण्यात आलंय आणि या पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरींच्या हस्ते होणार आहे. मनमाड आणि पिंपळगावसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटोला प्रति किलो 4 ते 5 रुपये इतकाच भाव मिळतोय. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना रस्त्याच्या कडेला टोमॅटो फेकून दिले. गोंदियातील बरडटोलीमधील जिल्हा परिषद शाळेतील अनेक वर्गखोल्या जीर्ण झालेल्या आहेत. पाणी साचलेल्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरती मोठा परिणाम होतोय. लवकरच शाळेचं बांधकाम झालं नाही तर 15 दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला शाळेत मद्यपान करणं चांगलंच भोवलंय. या शिक्षकाची जिल्हा परिषदेच्या प्रमुख कार्यअधिकाऱ्यांनी निलंबन केलं आणि त्यामुळे शाळेत मद्यपान करणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले. राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटचा मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जारी केलेल्या जी आरनंतर राज्यातील बंजारा समाज देखील आक्रमक झालाय. अनुसूचित जमाती प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी करत बंजारा समाजानं हिंगोलीमध्ये आमरण उपोषण पुकारलंय. भारतीय प्राणी सर्वेक्षण आणि पश्चिम प्रादेशिक केंद्र येथील पुण्यातील शास्त्रज्ञांनी सेरिसिन साफर बिटल या भुंग्याच्या एका नवीन प्रजातीचा शोध लावलाय. या प्रजातीला निओसेरिका आकुर्डी कलावटे 2025 असं नाव देण्यात आलंय. ही नवीन प्रजाती पुणे जिल्ह्यातील आकुर्डी येथील भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या परिसरात आढळून आली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हल्ली सर्वांनाच मोबाईलचं व्यसन लागल्याचं आपण बघतो. मात्र आता पक्ष्यांनाही मोबाईलचं व्यसन लागल्याचं बघायला मिळतंय. गोंदियातील शिरपूरमध्ये एका पोपटाला चक्क मोबाईलचं व्यसन लागलंय. मोबाईलवरती लावलेली गाणी कोणी बंद केली अथवा फोन परत घेतला तर या पोपटाला राग अनावर होतो आणि तो त्यांना टोचा मारतो. इतकंच नव्हे तर फोन बंद केल्यास चोच लावून मोबाईल सुरू करण्याचा देखील तो प्रयत्न करतो.